नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंचा मेळावा झाला आणि यावरती महायुती सरकारवरती त्यांनी टीका केली। या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे, एक्स वर पोस्ट केली आहे। तर नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांचा मेळावा पार पडलेला होता। उद्धव ठाकरे यांनी एकंदरीतच महायुती सरकारवरती जोरदार टीका केली। महायुती सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सोबतच अमित शहा यांच्यावरती सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे। नागपूरमधल्या एकंदरीतच विदर्भाच्या जागांच्या संदर्भात त्यांचा हा दौरा होता। मुख्यमंत्री काय म्हणतात आपण बघूयात। काही नेते हे हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातामध्ये कटोरा घेऊन दिल्लीचे उमरे झिजवणं ही भीक असते असं त्यांनी म्हटलंय। लोकांना काहीच देऊ शकणार नाही तसं बोलून त्यांनी कबूल करून टाकलंय, तेच बरं केलं। कुणालाच काही देण्याचं यांना माहिती नाही, यांना फक्त घेणे माहिती आहे, यांच्याकडे दानत नाहीये। केंद्र सरकारकडून मिळणारा पाठिंबा आणि सढळ हस्ताने मिळणाऱ्या मदतीला भीक म्हणून संबोधत हेटाळणी करणारे, विरोध करणारे खरे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली, पैसे आमच्या सरकारने दिले हे ध्यानात ठेवा। हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडामध्ये शोभतच नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये, अन्यथा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरावं। महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे। इथे असे माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत। या घरबशांना लोक पुन्हा कायमचे घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। भाजपचं हिंदुत्व मान्य आहे का असा प्रश्न नागपूरमध्ये सरसंघचालकांना विचारला गेला। तुम्ही तुमच्या शिवसेनेचंच हिंदुत्व बासणात बांधलं हे आधी लोकांच्या समोर कबूल करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।